स्वामी भक्तांचे अनुभव भाग 15वा. कोल्हापुरातील एक गरीब भाविक गृहस्थ श्रींकडे आले. त्यांची तक्रार होती की वास्तू आपणाला बाधते, धंदा चालत नाही, घरातील आजारपणं संपत नाही, कोणी कर्जसुद्धा देत नाही. श्रींनी अंगारा, फुलं, प्रसाद दिला आणि तो एका डबीत घालून देवांजवळ ठेवायला सांगितलं. कोणत्याही कामाला जाताना त्याला नमस्कार करून अंगारा लावून जावं. घरातील सर्वांनी त्याचे सकाळ संध्याकाळ दर्शन घ्यावे असं सांगितलं. त्याप्रमाणे सुरू होताच प्रथम घरातला आजार पळाला. इतर त्रास होता तो नाहीसा झाला. श्री कोल्हापूरला गेले त्यावेळी त्यांच्या घरी जाऊन आले. धंदा मार्गी लागला, सर्व सावरलं. दृढ श्रद्धेने केलेलं काम कसं होतं याचंच हे नमुनेदार उदाहरण आहे. त्यांच्या श्रद्धेनेच त्यांचं भवितव्य उज्ज्वल होतं. श्रद्धा तसं फळ असं श्री सांगतात. कोल्हापूरचेच एक कसबी मेकॅनिक घरात मुलांची आणि जवळच्या नातेवाईकांची भांडणं होतात म्हणून कंटाळले होते. सर्व हकीकत ऐकल्यावर मला वाटलं की या सर्वांचं खरं कारण आहे दारिद्र्य, आवक कमी. त्या असंतोषातूनच हे सर्व असावं. श्री स्वामींनी मात्र 2 प्रश्न विचारले. धोरणासंबंधी होते. त्यांनाही प्रसाद दिला आणि सांगितलं की आजपासून 1 महिना अशक्तपणा वाटतो असं सांगून वर्कशॉपमध्ये रजा घे, विश्रांती घे. त्या मुदतीत पूर्णपणे आपल्या मुलांना कारखाना सांभाळायला सांग. त्याचवेळी तुझ्या लाईनमध्ये इतर जे तुझे मित्र असतील त्यांच्यामार्फत एखादं मशीन भाड्याने चालवायला मिळतं का ते बघ. त्याप्रमाणे त्यांनी केलं. प्रसादामुळे मानसिक शक्ती वाढली आणि यशस्वी होण्याची खात्री वाटू लागली. रजेच्या मुदतीत त्यांच्या मुलांना प्रत्यक्ष कारखाना चालवताना कोणत्या अडचणी येतात आणि त्या निवारण करण्यासाठी का आणि कसं वागावं लागतं याचं प्रत्यक्ष ज्ञान मिळालं. त्यामुळे वडील वागत होते ते सर्वच काही चूक नव्हतं ही भावना बळावली. त्याच मुदतीत मित्राच्या मदतीने निराळ्या यंत्राची सोय होऊ शकेल असं दिसताच नवीन काम मिळवणं आणि सातत्य टिकवून स्वकल्पना प्रत्यक्षात उतरवणं त्यांनाही शक्य झालं. प्रयोगावस्थेत असलेली कामं त्यांनी पुरी केली. घाऊक विक्रेत्याकडे निदान खात्रीपूर्वक बोलू शकतील अशी स्थिती आली. काही प्रयोग यशस्वी झाले. यांत्रिक वस्तू ते चांगली करतात हा विश्वास व्यापारी आणि स्वतः त्यांना दोघांनाही आला. प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. सर्वजण कामात गुंतले, आवक वाढली, भांडणं कमी झाली. आता हळूहळू सर्व सुधारत आहे. एकदा एक व्यापारी स्वामींकडे आले. व्यापारात नुकसान, कर्जाचा डोंगर, बाजारातील पत अब्रू जाण्याची वेळ आली. मित्राने विश्वासाने ठेवलेले दागिने बँकेत गहाण टाकून त्यावर कर्ज घेतलं. कर्जफेड झाली नाही म्हणून सावकार ते दागिने विकायला निघाला. त्याचवेळी मित्राकडे काही कार्य निघालं म्हणून त्याने ठेव परत मागितली. हा पेच सोडवणं कुवतीच्या बाहेरचं आहे म्हणून ते आत्महत्या करण्याच्या विचारात असतानाच एक सद्गृहस्थ त्यांना श्रींकडे घेऊन आले. त्यांना प्रसाद अंगारा दिला. शिवाय एक नाणं आणि एक सुपारी मंत्रून दिली. पैशाच्या पेटीत टाकायला सांगितलं आणि एक जिल्हा एजन्सी लवकर मिळेल असं सांगितलं. त्याचप्रमाणे झालं. 1 वर्षाच्या आत पेच सुटले, स्वतः सावरले, अब्रू न जाता पत वाढली. पुढे त्यांनी अनुग्रह देखील मिळवला. एकदा त्यांना प्रत्यक्ष श्री वासुदेवानंद सरस्वतींचे दर्शन देखील झालं असं सांगतात. ते श्रींवर पूर्ण श्रद्धा ठेवून वागणारे एक निष्ठावान भक्त झाले. एक मोटार व्यवसायातील गृहस्थ श्री स्वामींकडे आले. या ना त्या कारणाने त्यांची स्थिती कमालीची ओढग्रस्तीची झाली होती. स्वतःचे पैसे संपले. भागीदारी, उसनवारी, कर्ज, ज्या प्रकारे धंदा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक वेळी मूळच्या नुकसानीतच भर पडत गेली. त्यातून मोकळं होण्यासाठी सर्वस्व, अगदी राहतं घर देखील त्यांना गमावून बसावं लागलं. स्वामी सांगत, तुझे दिवस निश्चितपणे चांगले येतील, धीर धर. पण धीर धरायला सुद्धा आधार उरला नव्हता. त्यांच्याकडून श्रींनी श्री गुरुचरित्राचे बरेच सप्ताह करून घेतले. करंजा येथील सोमनाथ दर्शनाला जायला सांगितलं. अनेक प्रकारे उपासना आणि उपाय चालू होते. ते गृहस्थ सांगत, मला एक ट्रक मिळेल असं काहीतरी करा. पण श्री स्वामी मात्र अजून काहीच सांगत नव्हते. असाच काळ जात होता. एकदा ते श्री स्वामींच्या दर्शनाला गेले असता काही कल्पना नसताना श्री स्वामींनी सांगितलं,
जा, आता तुला घ्यायचा आहे तो ट्रक घे. परवानगी मिळाली याचाच अर्थ पैशाची व्यवस्था होणार अशा निर्धाराने त्यांनी कामाला सुरुवात केली. जेमतेम 5,000 रुपये उभे झाले. ट्रक घेण्यासाठी ते कोल्हापूरला गेले. पूर्वीचे व्यावसायिक मित्र आणि इतर हितचिंतकाच्या सहाय्याने उधार उसनवार करून हप्तेबंदीवर नवीन ट्रक मिळाला. मोठ्या प्रयासाने धंदा सुरू झाला आणि त्यांचे दिवस हा म्हणता पालटले. आता सर्व ठीक आहे. गेलेली आणि परत मिळण्याची आशा नसलेली राहती घरं देखील त्यांना श्रींच्या सांगण्यावरून परत मिळाली. आता त्यांना 4 समाधानाचे दिवस दिसत आहेत. एक मध्यमवर्गीय वधूपिता श्रींकडे आला होता. 3 मुली लग्नाला आल्या होत्या, पण थोरल्या मुलीचं लग्न अनेक प्रयत्न करूनही जुळेना. त्यामुळे इतर दोघींचा विचारच करता येत नव्हता. त्यामुळे उभयता पतीपत्नी काळजीत होते. श्री स्वामी म्हणाले, मी सांगेन तसे कराल का? गृहस्थ म्हणाले, हो करीन. श्री म्हणाले, कोणी काही म्हणालं तरी विश्वासाने कराल? गृहस्थ म्हणाले, हो करीन. अखेरचा दैवी उपाय म्हणूनच मी आपणाकडे आलो आहे. त्यातून कोणी काही म्हणालं तर सांगेन की महाराजांनी सांगितलंय. श्री म्हणाले, चालेल. मग असं करा, धाकट्या मुलीचं लग्न आधी ठरवा. गृहस्थांनी प्रश्न केला, ते ठरेल हो, पण मोठीचं झाल्याशिवाय तिचं कसं करायचं? श्री म्हणाले, हेच ते. मी सांगतो ना, त्यावर विश्वास ठेवा. धाकटीचं लग्न ठरवा. त्यानंतर 4थ्या दिवशी थोरलीचं लग्न ठरेल. काळजी करू नका. कोणी काही म्हणालं तर माझं नाव सांगा. स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे करण्याचं गृहस्थाने मान्य केलं. त्यांनी धाकट्या मुलीचं लग्न ठरवलं आणि काय आश्चर्य, मागणी घालून ठरवावं तसं थोरल्या मुलीचं 4थ्या दिवशी लग्न ठरलं. त्यांची विवंचना दूर झाली. त्यानंतर मुलींना घेऊन ते सहकुटुंब दर्शनाला आले. मुलींना पिंजर दिली. लग्नाच्या वेळी टाकण्यासाठी अक्षता दिल्या. सर्व व्यवस्थित झालं.